मी पद सोडायला तयार, उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन. मात्र दरोडेखोरांच्या हाती शिवसेना जाऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. येतो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. ऑपरेशन करायला वाघाचं काळीच लागतं, लांडग्यांचं काम नाही. वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. बंडखोरीनंतर ओमराजेंची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया. मी मोठ्या धर्मसंकटात, निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा मात्र राजकीयदृष्ट्या योग्य, मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय घेतल्याचं वक्तव्य. ठाकरेंचा 7वा खासदारही शिंदेंच्या शिवसेनेसोबत. त्या पत्रावर 7व्या खासदाराची ही सही. रामदास कदमांचा मोठा दावा. उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेले खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये परतले. रेल्वे स्थानकावर वाजेंचं जंगी स्वागत. तर आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केला होता फोन. ठाकरेंच्या फुटीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अलर्टवर. शरद पवारांचे काही खासदार पुन्हा शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती. फुटीच्या अंदाजानं राष्ट्रवादीचे खासदार अलर्ट मोडवर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गती आणि पवारांचं वय अशा अनेक अडचणीत पक्ष अडकलाय. आमदार उत्तम जानकर यांचं मोठं विधान. शरद पवारांचे आमदार अजितदादांच्या पक्षात जातील, शिंदे सेनेत नाही, जानकरांचं वक्तव्य. भाजप नेते प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला. 58 लाख कुणबी नोंदींचं प्रमाणपत्रासह सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण. जरांगेंचा सरकारला शेवटचा अल्टिमेटम. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन स्थगित. मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश. 5 दिवसात बैठक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा तुपकरांचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगलीतील उपसाबंदी शिथिल. 3 दिवस शेतकऱ्यांना पाणी उपसा करता येणार. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश. कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकऱ्यांना दिलासा. अमरावतीत पावसाअभावी पेरण्या रखडल्या. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. पिंपरी चिंचवडमध्ये 15% पाणी कपात लागू. पवना धरणात अवघं 19% साठा शिल्लक. एल निनोचा परिणाम. रत्नागिरीत लोट्या औद्योगिक वसाहतीवर भीषण पाणीटंचाईचं संकट. 80% उद्योग बंद होण्याच्या मार्गावर. हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड.